आज आलेला आहे तो म्हणजेच अमित आणि अजून एक चांगला झेल महेश तो सुद्धा डीप मिड विकेटला होता आणि हा सुद्धा डीप मिड विकेटला आहे. खूप सुंदर असा झेल पकडला आणि पहिल्या चेंडूवर अमित घराळे यांना यश. आणि टिळकनगर प्रीमियर लीग मध्ये एक नवीन गोलंदाज आपल्याला दिसतो तो म्हणजेच अमित घराळे. काफी अच्छी गेंदबाजी कर रहे. उत्कृष्ट गोलंदाजी अमित घराळे. स्वरांकित या संघामध्ये खेळताना आपल्याला नेहमी दिसतो अमित घराळे, पण कधी फलंदाजीसाठी जास्त स्वरांकित या संघाचा मालक म्हणू शकता तुम्ही. पण तिथेच महेश यांनी दोन उत्कृष्ट असे झेल पकडलेत आणि बघण्यासारखा तो होता. आणि अजून एक हा सोपा झेल पकडलाय महेश यांनी. तर दोन चेंडूत दोन गडी बाद केलेत अमित आणि अमित हॅट्रिक वर आहे. यहाँ पर मैं कहूंगा हैट्रिक का 5वां चांस होगा. नक्कीच 5वां मौका. त्याच्यानंतर सुमित केळुसकरला ऍक्च्युअली 2 मौके आले होते क्योंकि पहले मैच से ये हैट्रिक का चांस देखा जा रहा है. आणि जर सिद्धेश तिलक बॉयज के सिद्धेश ने शुरुआत की थी, अब तक ये चालू ही है. 5 हैट्रिक अब तक पूरी नहीं हो पाई है. आणि जर अमित घराळेने इथे हॅट्रिक घेतली तर भास्कर खाडे यांच्या वतीने त्यांना 100 रुपये रोख रक्कम पारितोषिक घोषित करण्यात आलंय. अमित घराळे यांनी जर हॅट्रिक घेतली तर 100 रुपये रोख रक्कम भास्कर खाडे यांच्याकडून देण्यात येत आहे. आणि महेश याला 100 रुपयाचं पारितोषिक ऑलरेडी त्यांनी जाहीर केलंय ते 2 उत्कृष्ट झेल पकडण्याबद्दल. तर महेश तुझं पारितोषिक घ्यायला तू नंतर मंचावर येऊ शकतो सामना झाल्यावर. अमित घराळे अपनी हैट्रिक गेंद लेकर राइट मोड़ से स्ट्राइक पर संदीप और ये और एक हैट्रिक मिस. अजून एक हॅट्रिक मिस झाला या ठिकाणी. और एक हैट्रिक मिस यहाँ पर. अमित घराळे यहाँ पर एक्सपेक्ट कर रहे थे कैच हो सकता है लेकिन ये भी हैट्रिक मिस हो चुका है. आणि टीपीएल ने आज टिळकनगर मध्ये एक नवीन गोलंदाज दिलेला आहे. तर टीपीएल हे असंच आहे, टिळकनगर प्रीमियर लीग चांगले खेळाडू दिलेले आहेत आणि ते वेगळ्या संघातून खेळून ते परफॉर्म करतात. हे खूप महत्वाचं आहे. ऑक्शन करण्याचा आमचा हेतू तोच होता की आपल्या कम्फर्ट झोन मधून निघून किंवा आपल्या संघामधून निघून नवीन संघामध्ये जाऊन आणि प्रत्येक वेगळ्या संघाचे खेळाडू जेव्हा एकत्र येतात तेव्हा ती एक कशी टीम बनते आणि ती कशी परफॉर्म करते. तर मला कुठे ना कुठे वाटतं प्रत्येक खेळाडू जो आहे तो एक दुसऱ्या खेळाडू बरोबर कम्पीट करतो आणि त्याच्यामुळे एक टीम परफॉर्मन्स जो आहे तो खूप चांगल्या रीती आपल्याला मैदानात परफॉर्म करताना दिसतोय. आणि पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू भिरकावून दिला आणि अजून एक झेल बाद झालेला आहे. 3 गडी बाद केलेले आहेत आतापर्यंत अमित घराळे यांनी. और मैं कहूंगा कि फैंटेसी लीग में जिसने अमित घराळे को सिलेक्ट नहीं किया होगा काफी नाराज होंगे क्योंकि 3 विकेट ले लिया मतलब 15 पॉइंट. यहाँ पर सभी प्लेयर यहाँ पर 15 पॉइंट मिस करते हुए. पण आय थिंक तिकडे जर कोणी फॅन्टसी लीग मध्ये अमित घराळेला आपल्या टीम मध्ये घेतलं असेल तर तो आज खूप फायदेमंद राहील, कारण आतापर्यंत 3 बळी पटकवलेत. तर खूप सुंदर आणि उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करतात अमित घराळे. आणि आता मला असं वाटतं की स्वरांकित मध्ये परत जे तेव्हा खेळायला जातील या टीपीएल टुर्नामेंटच्या नंतर ते गोलंदाज म्हणून नेहमीच आणि नक्कीच रोज दिसतील अमित घराळे आपल्याला. बिल्कुल सही कह रहे हैं आप. इसमें आप कहोगे कि निखिल कोटियन काफी खुश होंगे क्योंकि ऐसे ही परफॉर्मेंस अपने मेंबर से चाहिए क्योंकि 2 गेंदबाज ऑलरेडी बैन हो चुके हैं. कारण अजून एक सांगू इच्छितो, कारण डीएसपीएल वॉरियर्स मध्ये एक गोलंदाजा शॉट आहे एल्टिन. तर त्याच्यामुळे पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणायला काही हरकत नाही, कारण आज बॉलर शॉट होते आणि 2 बॉलर आणि अजून एक 4था विकेट. एका ओव्हर मध्ये 4 बळी पटकवलेले आहेत अमित घराळेने. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन आज. सोलंकी लायन्स विरुद्ध 4 गडी बाद केलेत. मैं कहूंगा ये फेरी टेल है.
ये फेरी टेल है अमित घराले के लिए, फेरी टेल मैं कहूंगा, ड्रीम कम ट्रू, नक्कीच. ड्रीम कम ट्रू फॉर अमित घराले. 4 विकेट्स इन एन ओव्हर. नंतर आणि आय थिंक जरी फेरी टेल असलं तरी आपण खेळाडूला हे करू शकतो की चांगली गोलंदाजी केली सर और एक बार हैट्रिक पर, फिर से हैट्रिक. आणि पुन्हा एकदा Hat-trick अमित आहे. घराळे हॅट्रिक वर आहेत. हॅट्रिकचा मौका परत एकदा मिळालेला आहे आणि 4 गडी बाद केलेत आता अमित घराळे यांनी. तर जसं मी सांगत होतो तौसिफ, जरी ही फेरी टेल असली तरी पण एक बॉलरला आपण एक क्रेडिट दिलं पाहिजे, कारण तो Obviously. टप्पा खूप चांगला टाकतोय. ऑब्वियसली इट्स म्हणजे राइट. तो वळण देत नाहीये तेवढा चेंडूला, पण त्याचा टप्पा एवढा चांगला आहे आणि अकूट टप्पा आहे, त्याच्यामुळे हे बळी तो पटकू शकला. ओमकार स्ट्राइक पर हैट्रिक की गेंद राइट मोड़ से अमित. अंपायर का इशारा, वाइड बॉल. अभी भी हैट्रिक गेंद है, अभी भी हैट्रिक गेंद है अमित घराले को. स्क्वेअर चेंडू घोषित केला आणि अवांतरित धावेनंतर संघाची गुणसंख्या झाली ती म्हणजेच 21 धावा आणि हॅट्रिक वर परत आहेत अमित घराळे. और यहाँ पर फिर से हैट्रिक का चांस, 6th चांस मैं कहूंगा. तर या का 6th chance. षटकात अमितनी 4 गडी तर बाद केलेले आहेत, पण 21